ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओबी क्रमांक 30 की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वशिष्ठ अशेषांचे. या ओवीत संत ज्ञानेश्वर माऊलींनी श्री गुरूंच्या महिम्याचे अत्यंत सुंदर आणि व्यापक वर्णन केले आहे. माऊली म्हणतात की परमधाम प्रकट म्हणजे काय, तर श्री गुरु हेच त्या परमसत्याचे परमात्मा स्वरूपाचे प्रगट रूप आहेत. परमधाम कुठेतरी दूर आकाशात शोधण्याची गरज नाही. सद्गुरूंच्या ज्ञानरूपी प्रकाशातच त्या परमसत्याचा अनुभव येतो. सर्व विद्यांचे मूळ पीठ. जगात अनेक प्रकारच्या विद्या आहेत. आपण पुस्तके वाचून अभ्यास करून अनेक गोष्टी शिकतो, पण या सर्व विद्यांच्या मुळाशी असलेली विद्या कोणती, तर स्वतःला जाणण्याची विद्या. ही आत्मज्ञानाची वाट सद्गुरू दाखवतात. ज्याप्रमाणे झाडाला कितीही फांद्या, पाने आणि फळे असली तरी त्यांचे मूळ एकच असते, त्याचप्रमाणे जगातील सर्व ज्ञानशाखांचे मूळ हे आत्मज्ञान आहे आणि त्या आत्मज्ञानाचे मूळपीठ म्हणजे सद्गुरू. माऊली पुढे म्हणतात, शास्त्र जाता वशिष्ठ अशेषांचे. असंख्य शास्त्रे, ग्रंथ, विचार आणि ज्ञान परंपरा यांचा खरा सारांश जिथे एकवटतो ते स्थान म्हणजे सद्गुरू. आपण कितीही ग्रंथ वाचले, कितीही ज्ञान मिळवले तरी त्या ज्ञानाला जीवनात उतरवण्याची दिशा सद्गुरूच देतात. गुरु म्हणजे केवळ शिकवणारा व्यक्ती नाही, गुरु म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश आहे. गुरु म्हणजे भ्रमातून सत्याकडे नेणारा मार्गदर्शक आहे आणि गुरु म्हणजे आपल्या अंतःकरणातील परमात्म्याची जाणीव करून देणारी कृपाशक्ती आहे. म्हणूनच माऊलींच्या प्रत्येक शब्दातून गुरुचरणांप्रती असलेली कृतज्ञता जाणवते. आपल्या जीवनात कितीही ज्ञान असले, कितीही अनुभव असले तरी योग्य दिशा देणारा सद्गुरू लाभला तर जीवनाचा प्रवास अधिक सुंदर, अधिक अर्थपूर्ण आणि अधिक प्रकाशमय होतो. म्हणून या ओवीचा एक सुंदर संदेश आपण मनात ठेवूया. जगातील ज्ञान आपल्याला जगायला शिकवते. जगातील ज्ञान आपल्याला जगायला शिकवते, पण सद्गुरूचे ज्ञान आपल्याला स्वतःला ओळखून जगायला शिकवते. आणि म्हणूनच सद्गुरू हेच परमधाम, सद्गुरू हेच ज्ञानाचे मूळपीठ आणि सद्गुरू आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधार दूर करणारा ज्ञानदीपच असतो. खरंच गुरूंचे महत्त्व पहिल्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर सांगितले आहे. सुरुवातीला श्री गणेशांच्या प्रत्येक अवयवाचे त्यांनी आपल्याला त्या अवयवामागील तत्त्वज्ञान उलगडून सांगितले आणि आता ते सांगतात की गुरु, सद्गुरू म्हणजे किती महान असतात. त्यांचे प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती आदराचं स्थान असायला हवं. गुरु विना कोण बदलाय वाट, याप्रमाणेच प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या रूपात गुरु हा मिळतोच. आणि जो गुरु तो कोणीही असो, तो जर आपल्या जीवनाला दिशा देणारा असेल, आपल्या जीवनाला मार्ग दाखवणारा असेल किंवा त्यांच्या एखाद्या शब्दातून आपल्या आयुष्याला कलाटणी मिळाली असेल तर तो सद्गुरू समजावा. आणि सद्गुरूचं जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. जय गुरु माऊली. की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वसिष्ठ अशेषांचे.